हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिक्षणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी। देशभरात अँटी पेपर लीक कायदा लागू। 10 वर्षांचा कारावास ते 1 कोटींच्या दंडाची तरतूद, तर डमी उमेदवाराला 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेसह 10 लाखांचा दंड। वेटिंग लिस्टमधील तिकिटांवर प्रवास आता बंद होणार। आरक्षित डब्यांमधील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचा मोठा निर्णय। कन्फर्म तिकीट नसलेल्या 1628 प्रवाशांना रेल्वेतून उतरवलं। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात। शिंदेंची आज किशोर दराडेंसाठी बैठक। राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी माघार घेण्यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार। रवींद्र वायकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विजयाविरोधात याचिका। वायकर जिंकल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकाकर्ते भरत शहा यांची मागणी। मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीवरील ठाकरे गटाच्या आक्षेपांची आयोगाकडून दखल। पुरवणी यादीत 12,000 नावं समाविष्ट का नाही, तपासणी सुरू। भाजपच्या कोर कमिटीची सागर बंगल्यावर बैठक। विधान परिषद उमेदवारांच्या नावावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीत फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। लोकसभेत कमी पडलो तिथे संघटना वाढवणार। सरकारच्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं, यावर चर्चा। बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। भुजबळ आणि मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार। सकाळी 11 वाजता पुण्यात मंगेश ससाणेंना, तर दुपारी 2 वाजता जालन्यात हाके आणि वाघमारेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नसल्याचा सरकारचा शब्द, तर सगळे सोयऱ्यांचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात येणार। बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांची माहिती। मराठ्यांचं वाटोळं करणं हा भुजबळांचा कार्यक्रम। ओबीसींसोबतची सरकारची बैठक मॅनेज। ओबीसी आणि सरकारच्या बैठकीवर मनोज जरांगेंची टीका। ओबीसी आरक्षणासंबंधी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार। कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, सरकारची भूमिका। ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा, ओबीसी शिष्टमंडळाची मागणी। ओबीसी शिष्टमंडळाच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा। ओबीसींसाठी मराठा समाजाप्रमाणे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना होणार। मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी शिष्टमंडळाची मागणी मान्य। बहुचर्चित शक्तीपीठ द्रुतगती राज्य महामार्गाच्या भूसंपादनास स्थगिती। विरोधानंतर महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार। ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा। परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। मुंबईत शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार। 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, तर आज मुंबई आणि पुण्यातील घाट परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज। ठाण्यातील गावणबाग परिसरात मोठी दुर्घटना। इमारतीच्या पत्र्याची शेड फुटबॉल टर्फवर कोसळून 6 जण जखमी। प्रताप सरनाईकांनी जखमींची रुग्णालयात भेट घेतली। पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर। शहरातील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटीस। बहुतांश इमारती मंदिर परिसरातच आहेत। भाविकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये न राहण्याचं आवाहन। संत मुक्ताबाई पालखीने राजूर घाट सर केला। 3 बैलजोडीच्या सहाय्यानं घाट चढला। पालखीचा आज बुलढाण्यात मुक्काम। T20 विश्वचषकात भारताचा आज बांगलादेशसोबत मुकाबला। रात्री 8 वाजता दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार। कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।